परंतु राहिलेल्या लोकांचं, शास्त्रामध्ये शेष राहणाऱ्या लोकांना देवानं खास प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत. आम्ही शिल्लक राहायला पाहिजे. आणि जो व्यक्ती टिकून राहतो, शिल्लक म्हणजेच टिकणं, टिकता आलं पाहिजे. आणि सैतान तुम्हाला टिकू देणार नाही. तो तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातनं तुम्हाला दबाव टाकणार आहे, तुम्हाला हलवणार आहे, तुमचं घर हलवणार, तुमचा परिवार हलवणार आहे. आणि त्याची अपेक्षा काय? तुम्ही देवाचं घर सोडावं, तुम्ही विश्वास सोडावा, तुम्ही प्रार्थना सोडावी. परंतु धन्य ते लोक कठीण प्रसंगामध्ये ना प्रार्थना बंद करत आहे, ना विश्वास ठेवण्याचं बंद करत आहे, ना समर्पित जीवन जगण्याचं बंद करत आहे, ना सेवा करण्याचं बंद करत आहे. कठीण काळामध्ये सेवा करणं पण फार अवघड असतं, पण ती करायला पाहिजे. नामीनं फार मोठी चूक केली. परीक्षेच्या काळामध्ये आपल्या परिवाराच्या नाशासाठी ती आणि तिचा पती कारणीभूत ठरलेली आहे. देवाला पळून जाणारे लोक आवडत नाहीत. ऐका बरं का, सदोम गमोरा संबंधानं ज्यावेळेस अब्रामाला देवानं प्रगट केलं आणि त्यानं सांगितलं, या सदोम गमोराचा मी नाश करणार आहे, अग्नी आणि गंधक त्याच्यावरती पाठवणार. अब्रामाचा देवाला प्रश्न होता, काय 40 लोकांसाठी तू 40 लोक सापडले तर सदोम गमोरा तू वाचवशील काय? तो म्हटला नाही, 40 लोक सापडले तरी मी वाचवणार. शेवटी तो 10 लोकांपर्यंत आला. 10 लोकांसाठी तू वाचवशील का त्या शहराला? तो म्हटला ठीक आहे, 10 लोक जरी मला नीतिमान सापडले तरी मी अख्खं शहर वाचवेन. 10 लोक जर टिकून राहिले या शहरामध्ये, या मुंबईमध्ये, प्रभूला असे 10 टिकणारे लोक, ऐका बरं का, टिकणारे 10 लोक जरी असले ना तर या शहराला प्रभू वाचवेल. हे त्याचं अभिवचन आहे. ते 10 लोक पाहिजेत. पण प्रॉब्लेम काय, 10 लोक त्या ठिकाणात सापडले नाही. आणि आम्ही पाहतो सदोम गोमोरामध्ये लोट आणि त्याचा परिवार आणि त्याच्या परिवारामध्ये असणारी एक स्त्री, त्याची पत्नी, लोटाची पत्नी, या पत्नीनं माग पाहिलं. परिवारामध्ये त्या स्त्रीनं माग पाहिलं. बायबलचा इतिहास आहे, जो देवाच्या शब्दाकडे पाहून पळतो तो वाचतो. जेव्हा देवाच्या शब्दाकडे तुम्ही दुर्लक्ष करता, आपोआप सैतान तुम्हाला अट्रॅक्ट करत असतो. आणि सैतानाचं काम काय माहिती का? रात्रंदिवस तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकणं, दिवस रात्र. आणि आता जर तुम्ही बघितलं तर कॉमन शब्द आहे, ते छोट्या पोराला काय बोलता येत नाही पण त्याला डिप्रेशन येतं. आणि तो बोलता ऐकलेच असतं ना सारखं घरामध्ये. आणि मग तोत्र्या शब्दात तो बोलतो, मम्मी मला डिप्रेशन आलं. त्याला काय डिप्रेशन कळतं सांगा? पण हा शब्द कसा काय सैतानाने त्याच्या कानात घातला? निराशा. आणि निराशा येण्याचं कारण काय माहिती का? तो तुम्हाला दाखवतो तुम्ही फार प्रार्थना करत आहात. तो तुम्हाला दाखवतो तुमचा त्याग, तुमचं बलिदान, तुमची सेवा, तुमचं समर्पण. आणि तो म्हणतो काय त्याचं प्रतिफल तुम्हाला मिळालेलं आहे. मुळामध्ये देव ही गोष्ट आम्हाला यासाठी आवश्यक आहे कारण त्याच्यामुळं आम्हाला स्वर्ग मिळणार आहे. शास्त्र काय सांगतं? येशू म्हटला, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून, म्हणजे हात बरा व्हावा आणि नरकात पडावं, याच्यापेक्षा हाताला आरोग्य नाही मिळालं पण येशू मिळाला तर जास्त महत्वाचं आहे. नोकरी मिळाली आणि दारू प्यायला गेला, चर्च बंद केलं, व्यसनाच्या अधीन राहिला, त्यापेक्षा बेकार अवस्थेमध्ये देवाच्या घरात राहिला तर तो स्वर्गामध्ये पोचणार आहे. कशाकडे तुमचं लक्ष लागलेलं? नामीमध्ये आणि आमच्यामधलं साम्य काय? नामी कठीण काळ आला आणि तिने देवाला सोडलं. कठीण काळ आला म्हणून. आणि देव पण काय करतो? जोपर्यंत तुम्ही बेथलेम यहूदामध्ये, तोपर्यंत तुमच्या परिवाराला सुरक्षित करतो. तुमची लेकरं, तुमचा नवरा, तुमची नोकरी, तुमचा बिझनेस, तुमचं शरीर, या सगळ्या भोवती कुंपण घालतो. शास्त्रात असलेलं यो म्हणतो तू त्याच्या भोवती कुंपण घातलं, त्याच्या संपत्तीभोवती कुंपण. सैतान म्हणतो तू योबाच्या संपत्तीभोवती, शरीराभोवती कुंपण घातलं. सैतान कुंपण घातल्यामुळं परिवाराला तोडू शकत नाही.
रोग व्याधी विकार तुमच्या शरीरात येऊ शकत नाही का? देवानं कुंपण घातलेलं आहे. मृत्यू येऊ शकत नाही, परीक्षा होणार आहे. मग काही लोक म्हणतील मग आम्हाला कशी काय शुगर आहे? मग काय देवानं, अहो शुगर आहे पण तुम्ही आज मंदिरात आहेत नाही तर आहात ना? का मेला तुम्हाला लावलं सलाईन कुठं? का लावलं तुम्हाला ते मशीन नाकाला तोंडाला? आणि काही लोकांची साक्ष ते, अहो आमची शुगर 500, तुम्हाला राष्ट्रपतीकडनं पारितोषिक द्यायला पाहिजे एवढं सांगून पण तुम्ही आला. म्हणजे सगळं तुमचं फिट अँड फाईट आहे, तुमच्या किडन्या वर्क करतात. आणि काल तर कोणीतरी मला सांगितलं 500 शुगर होती पण खा मिठाई खाऊन आलो. अरे बापरे, तू तर जास्त स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहे. सांगण्याचं तात्पर्य, का एवढं सगळं होऊन तुम्ही जिवंत आहात? प्रभूचं संरक्षण येतं. हालेलुया. देवाचं तुम्हाला संरक्षण आहे, अद्भुत. याच्यासारखं एक्साइटमेंट जीवनामध्ये कोणतं नाही. एक्साइटमेंट, लोक तुमच्याकडे पाहून चकित झाले पाहिजे. त्यांनी म्हटलं अरे एवढे प्रश्न आहेत तरी तू का हसत खेळत कसा आहे? आणि काही लोकांना सगळं चांगलं आहे, त्यांना विचारा कसं काय? मुलगा IT, नवरा 70,000 पेन्शन, राहता 4 BHK बंगला आहे, कार मर्सिडीज आहे. मग तोंड का सुकलेलं आहे? सगळं आहे पण काहीच नाही आहे. काही लोकांना विचारा, काही लोकांना मला विचारा. मी ज्यावेळेस होतो, मी चर्चमध्ये वाद्य वाजवायचो, लिडिंग करायचो. त्यास एक दिवशी पालकाने सांगितलं, चर्चमध्ये एक मुलगी होती, लिली इसके लिए एक जरा अच्छा जॉब देख ले. हाँ, मेरे को तो लगा तो गवर्नमेंट सर्वंट है. काय का गव्हर्नमेंट सर्वंट? रात्री तांब्यामध्ये ते कोळसा ठेवत होतो आणि इस्त्री करून चर्चला घालून यायचो. काही नव्हतं तर राजासारखा रुबाब होता. का? राजानं जे सांगितलंय ते घडणार आहे हा विश्वास. काही नसलं तरी देवामध्ये टिकून राहा, काही नसलं तरी टिकून राहा. असल्यावर टिकून राहण्यात काही मजा नाही हो. लोकांनी नसताना तुम्हाला राजे समजलं पाहिजे. आणि राजासारखं जगण्याची पण एक स्टाईल असते हो. आता माझ्या खिशात पैसे किती आहे तुम्हाला काय माहिती, पण सुटावरून तर भीती वाटते का नाही? अरे बापरे, काहीतरी हाय म्हणून नाही का? हालेलुया. सूट घातल्यावर बघितल्यावरच लोकांना वाटतं. बरेच लोक मला फोन करताना हळूच बिचकर, मीटिंग ठेवायची पण घेणार किती? म्हणजे भीती वाटते, याला बोलून कुठं 50,000 1 लाख मागतो काय? अरे बाबा, जे फुकट मिळालं ते फुकट देण्यासाठी मी आलेलो आहे. का? कारण मला तुमच्याकडनं नाही त्याच्याकडनं मिळवायचं आहे. तुम्ही काय देणार आहे मला? देणारा तो इतका दर्जेदार आहे आणि त्याचं देणं येतं ना. ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता त्यावेळेस तो सरदार काय म्हणतो, आकाश कपाटं उघडली तरी एवढी जबरदस्ती होणार नाही. अरे तुझ्या तोंडातले शब्द तुझ्या घशात जाऊ दे, माझा देव ज्या स्वर्ग उघडतो ना त्या स्वर्गातले सगळे आशीर्वाद त्याच्या लोकांमध्ये येतात. प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगत आहात, नामीसारखी टेंडन्सी तुमची. नाही म्हणून जायचं नाही माझ्याकडे हे. आणि सैतानाला काहीतरी कडून तुम्हाला बाहेर काढायचं. तुम्हाला विश्वासापासून, संगतीपासून, चर्चपासून नाही आहे तुमच्याकडं. हे नाही तुमच्याकडं, नोकरी नाही तुमच्याकडं, लेकरं नाही तुमच्याकडं. तुम्ही एवढे वर्ष चर्चला गेला, 8 वर्ष झालं लग्न होऊन, अजून पण लेकरं नाही तुमच्याकडं. सैतान सांगतो तुम्हाला, सासूला सांगतो, एवढी प्रार्थना करते सगळ्यांसाठी. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, चर्चमध्ये साक्ष ऐकल्यावर बरीच म्हणतात, पाळक साहेबांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि 8 वर्षानंतर आम्हाला लेकरू झालं. आणि ज्यांचं लग्न होऊन 2 वर्ष झाले आणि त्या ऐकता तर म्हणतात, ह्यांच्यासाठी एवढी जोरजोरात प्रार्थना करून ना लेकरू देता आणि आमच्यासाठी काय झोपा काढता का तुम्ही? म्हणजे त्यावेळेस पण तुम्हाला काय वाटतं, माझ्यासाठी ते नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू तुमच्यासाठी विलंब करतो त्यास देव तुमच्यासाठी स्पेशल तयार करत असतो. आमेन, आमेन. विलंब करतो त्या स्पेशल असतं नाही का. लेकरं आई घरी आल्यावर ते म्हणतात, मम्मी पटकन जेवण दे, लय भूक लागलेली आहे. मग आई काय करते, 2 मिनिट्स लोडल, शेवया टाकल्या पाण्यामध्ये, खळखळ उचललं, खा खा मर. पण कधी कधी आई खास बनवत असते बिर्याणी, भूक प्रचंड लागलेली असते, पण थांबता, पण मिळतं ते सगळ्यात उत्तम असतं. आमेन, आमेन, आमेन. प्रभू जे देणार आहे ते उत्तम असणार आहे. हालेलुया. वेट अपॉन द लॉर्ड. देवाची वाट पहा. नामीनं देवाची वाट पाहिली नाही, तिने गडबड केली. तिला वाटलं माझा परिवार
बेथेलेम यहूदा सोडेल त्यावेळेस मी परदेशातनं त्या लोकांना सांगेल. कोणी जर निरोपाला आलं ना तर मी तुझ्या परिवारा संबंधानं काय ती सांगेल, अहो तुम्ही बेथेलेमात राहिला आणि तुम्ही दुष्काळामध्ये मरून गेला. तिला वाटलं मी अशी बातमी देईल आणि तेवढ्यामध्ये एक जण आला आणि तिला भेटला. नामी तुझी तिची विचारपूस कर, नामी कसं चाललंय. तिने गारणं सांगायला सुरुवात केली. माझी मुलं मेली, माझा नवरा मेला, माझ्या 2 सुना शिल्लक आहेत, विधवेचं जीवन जगत आहे. त्या व्यक्तीनं सुवार्ता सांगितली, नामी परमेश्वरानं आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. Amen. ही शुभवर्तमान कोणाकडे असणार आहे. हे शुभवर्तमान फक्त त्याच लोकांकडे असणार आहे जे लोक कठीण परिस्थितीमध्ये देवाला बिलगून राहिलेले आहेत. Amen. Amen. कठीण परिस्थितीमध्ये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा देव तुमची भेट घेतो त्यावेळेस देवाची भेट मर्यादित ठेवू नका. देवानं तुमची भेट घेतली ही साऱ्या जगाला सांगा प्रियानो. का नामी सारखे गेलेले परिवार पुन्हा देवामध्ये येणार आहेत. Hallelujah. नामी सारखं देवाचं सानिध्य सोडलेले असणारे परिवार पुन्हा एकदा आणि परमेश्वराच्या घरामध्ये येऊन आणि परमेश्वर त्यांची भेट घेत असताना किती उत्तम आशीर्वाद त्यांना देत आहे याचा अनुभव आला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा प्रभूनं तुमची भेट घेतली त्याची टेस्टमनी तुम्हाला लोकांना देता आली पाहिजे. कशासाठी तुम्ही चर्चमध्ये येतात, का प्रभूनं तुमची भेट घेतलेली आहे, का तुम्हाला नोकरी देवानं दिलेली आहे, का तुमच्या ठाई आरोग्य आहे, कोणती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये प्रभूनं विशेष प्रकारची दिलेली आहे. तुम्ही मला का बोलवलं, काय कारण आहे. मी वक्ताय म्हणून तुम्ही बोलवलं नाही, काहीतरी प्रभूनं माझ्या जीवनात घडवलं म्हणून बोलवलेलं आहे. आणि मी पण का सांगायला आलो, शास्त्राचं ज्ञान माझ्याकडे आहे म्हणून नाही सांगायला आलो, माझा प्रभू जिवंत साक्षी निर्माण करतो म्हणून सांगायला आलो. Amen. Amen. ही टेस्टमनी, ही शेअरिंग आहे, काहीतरी प्रभू करत आहे. आणि हे शेअरिंग ज्यावेळेस तुम्ही ऐकता, हे संदेश तुम्ही ऐकता ना, त्यावेळेस तिकडं तुमच्या मनामध्ये प्रचंड विश्वास निर्माण होतो. ज्याला बदल, ज्याला परिवर्तन, ज्या संबंधानं म्हटलं की तुमच्या संपूर्ण असणाऱ्या जीवनामधला एक वेगळ्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन. या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय असतं माहिती का, तुम्ही जे पूर्वी दिसत होता ना ते तुम्ही दिसत नाही, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हटलेलं आहे. हा त्याच्यामध्ये ते ह्याच्या जिममध्ये असतं, एकदम हाडकुळा वाळका असतो, बिफोर आफ्टर, आहे की नाही, बिफोर आफ्टर. मग त्याच्यात पण ती एक सुंदर मुलगी असते, एक पोरगा असतो, पहिले मैं गंजा था ये तेल लगाया अब मुझे बाल आ गए. ट्रान्सफॉर्मेशन. एवढे खुश होतो, ते तेलाच्या बाटल्या मागवतो 5,000च्या, हाय ते पण जातात निघून, नाही का. ट्रान्सफॉर्मेशन. पण ते ट्रान्सफॉर्मेशन बघितल्यावर लोक अट्रॅक्ट होतात. आता मी तुम्हाला एक काय सांगतो माहिती का, जेव्हा तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल ना, पूर्वी जे तुम्ही नव्हता प्रभूकडं तुम्ही आला, देवानं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन केलं, लोक असत्य पाहून जर त्या वस्तूकडे अट्रॅक्ट होतात, आमच्याकडे तर सत्य आहे. Amen. Amen. या सत्याला पाहून किती लोक देवाकडे अट्रॅक्ट होतील, किती लोक अट्रॅक्ट होतील. म्हणून ते लोक जशी जाहिरात करतात, कोण जाहिरात करतो, मी काल पण कुठंतरी सांगितलं, हां ती काय बाबा तिचं नाव, माधुरी दीक्षित, लक्स घेती घासती, मैं पहली मेरी त्वचा पहले से ज़्यादा कोमल हो गई क्योंकि मैं लक्स इस्तेमाल करती हो. झालं, आम्ही लक्सच्या दुकानात लावल्या रांगा आणि आमची एकही माधुरी तयार नाही झाली, नाही का. आमच्या सगळ्या नॉर्मल जनरल आहेत, पण तरी पण आम्हाला आशा आहे, घासत बसतो, लक्स लगाव, गोरा पण लाव, ये लाव, वो लाव. बट झालं काय माहिती का, इकडं लक्स कंपनी गबडगंज झाली आणि आम्ही काय, आम्ही आहे तिथंच, आम्ही वाट बघतो. आज नाही उद्या, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही प्रयत्न करतो, पण काही येतील. जर ते लोक एवढं लोकांना जिंकू शकतील, Amen. काही ट्रान्सफॉर्मेशन न होता एवढे लोक अख्ख्या लक्सकडे जातात. पहा, पूर्वी लोकांना दात घासायचं मंजन म्हटलं की कोलगेट म्हणायचे. तुम्ही घरात क्लोजअप आणा, पेप्सोडेंट आणा, पण बोलता कोलगेटच. का तर त्यांनी मार्केटिंग एवढं भारी केलं आहे की त्यांना असं वाटतं प्रत्येक पेस्ट म्हणजे कोलगेट आहे, एवढं डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे. मग हे असत्य एवढं प्रभावी आहे. सत्य किती प्रभावी असेल प्रिया, Amen. Amen. सत्य किती प्रभावी असेल, हे ट्रान्सफॉर्मेशन किती भारी असणार आहे, किती ट्रान्सफॉर्मेशन भारी असणार आहे. म्हणून इकडं मी हे तुम्हाला का सांगतो माहिती का, कोणतरी ट्रान्सफॉर्मेशन झालेला नामीकडे गेला,
ऐका बरं का, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. नामीकडे भेटलं, नामी त्याला विचारत असेल, तुझ्या कपड्यामध्ये खूप बदल झाला आहे. मी बेथलेम यहूदा सोडलं, त्यास तुझी परिस्थिती खूप वाईट होती, पण आज तुम्हाला भेटायला आला, आज तुम्हाला भेटायला आली. हे चेंजेस तुझ्यामध्ये कसे काय झाले? तिचं वाक्य काय होतं माहिती का? परमेश्वरानं आपल्या लोकांची भेट घेतली आहे. Amen. Amen. परमेश्वरानं आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. ऐका, जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाताना, त्यास तुम्ही जाताना परमेश्वर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. आणि मी असं म्हणेल, जर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन नाही तर तुम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे. असं होऊ शकत नाही. प्रभू तुमच्या बरोबर आहे आणि साक्षीच घडत नाही. दोन गोष्टी आहेत. कोयनेमध्ये वीज आहे आणि सगळीकडं, भारतात सगळीकडे वीज गेलेली आहे, पण एक घर असतं, त्या घरामध्ये लाईटच नसते. मग कोयनेला दोष देणार का? दोष कुणाला देणार? घराला. नाही, आमच्या घरात लाईट नाही, आमच्या घरात लाईट नाही, आमच्या घर. अरे कोयनेमध्ये तिथनं वीज तयार होती आणि सगळ्या घरात लाईट आहे, तुझ्या घरात का लाईट नाही? कारण तुझ्या घरात लाईटीचं कनेक्शन नाही. वीज येण्यासाठी कनेक्शन तर पाहिजे ना. माझ्या घरात अंधार आहे, माझ्या घरामध्ये उजेड व्हायला पाहिजे. आता उजेड होण्यासाठी कनेक्शनची गरज आहे. ज्याचं देवाबरोबर कनेक्शन तुटलं त्याचं जीवन कधी प्रकाशमय होऊ शकत नाही. ज्याचं जीवन देवाशी जोडलेलं आहे त्याच्या जीवनात कधीच अंधार असू शकत नाही. Amen. 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 कधीच नाही असू शकत. ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. इकडं या व्यक्तीनं नामीला जाऊन शुभवर्तमान सांगितलं. देवानं आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. आज रात्री या सभेचं सार्थक होईल कधी माहिती का? एक व्यक्ती कुणीतरी बाहेर जाईल आणि जी नामीनं बेथलेम सोडला तिच्या समोर आपल्या प्रभूनं कशी भेट घेतली आणि त्या व्यक्तीला प्रभूकडे आणेल आणि ते मंडळीचं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. Amen. Amen. मंडळीचं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. स्वस्थ बसू नका. प्रभूला वाटतं की तुमच्या परिस्थितीमध्ये फरक करावा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव रोज नवीन नवीन आशीर्वाद त्याला बिलगणाऱ्या लोकांना देत असतो. रोज नवीन, बरं का. देवाला ते तुमच्या घरात असतं, फ्रीजमध्ये ठेवून ठेवून जुनं काढून खात बसायचं नाही का. हे आमच्याकडेच चालतं, देवाकडे तसं नसतं. शास्त्र सांगतं रोज सकाळी देव नवीन मान्ना देत होता. आमेन म्हणाल का? आणि त्याच्यात आमच्या महाराष्ट्रीयन लोकांमधले काही लोक तिथं होते जे आपल्याकडे आलेत बरं का, ज्यांचे स्वभाव आपल्याकडे आले. काही लोकांनी 2 दिवसाचा मान्ना जमा करून ठेवला. आपल्याला जसं फ्रीजमध्ये ठेवायची सवय ना, तसं त्यांनी 2 दिवसाचा मान्ना ऑलरेडी जमा करून, उद्या पण खाऊ, उद्या कशाला बरेच लोक उद्या बनवायचं नाही. स्वयंपाक पण करताना तुमच्या मुंबईमध्ये माहिती आहे करतात का नाही, पण आमच्या सोलापूरमध्ये सकाळचंच बनवून ठेवायचं. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम तेच खायचं. इकडे या लोकांना पण ती सवय होती. दुसऱ्या दिवशी नाही बनवायचं, तो मान्ना घ्यायचा. मग देवानं काय केलं? तो म्हटला नाही, ज्या दिवसाला लागतो तेवढाच मान्ना घ्यायचा, ठेवला तर किडे पडतील. का हो देव असं म्हटला? देवाला काही काम धंदा नाही का? काय देवाच्या पोटात दुखतंय तुम्ही मान्ना जमा करून ठेवल्यावर? उद्या पण देव तुम्हाला देतंय, आज पण देव तुम्हाला देते. मग आजच्या मान्यामध्ये उद्याच्या दिवसासाठी देवाच्या पोटात का दुखायला पाहिजे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. देवाला कधीच वाटत नाही तुम्ही शिळं खावं. देवाला वाटतं तुम्ही फ्रेश आशीर्वाद घ्यावे. Amen. 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 तो द्यायला तयार आहे, तुम्ही का घ्यायला तयार नाही? तुमची का मनोवृत्ती शिळं खायची आहे? तुमची का मनोवृत्ती जुनेच आशीर्वाद चगळत बसायचे? जुने आशीर्वाद चगळत बसणारे कोण लोक आहेत माहिती का? काय तुम्ही त्या म्हशीला पाहिलं का? ती खाती 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 नंतर चगळत बसते. म्हणजे आतलंच बाहेर काढून रवंत करत बसायचं. जे खाती दिवसभर खाती आणि संध्याकाळच्या वेळी रवंत करत बसती. आता ती तिच्या तोंडात तिने खायला काही दिसत नाही गवत, पण आतलं काढून खात बसती ना. तसं काही लोक 40 वर्षाच्या साक्षी काढून खात बसतात आतल्याकडून. मी प्रभूमध्ये फार होतो, मी ते तरुण होतो, त्यास असं केलं तसं केलं, असा प्रार्थनेला पळत होतो. अरे आता बघ ना, आता कुठं पळतोय? आता काय साक्ष आहे तुझ्या जीवनामध्ये? लक्षात ठेवा, देवाला रोज नवीन साक्ष घडवायची तुमच्या जीवनात. रोज, बरं का, रोज, इच अँड एव्हरी डे, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी. आणि देव त्याच्यासाठी लोक शोधतो. कोण त्याला सापडतं? जे टिकून राहिले त्यांच्या जीवनामध्ये. सोडधर करणारे लोक नाहीत बरं का. कधी कधी एक रविवार दिसला, 4 रविवार गायब झाला. नंतर आला नाताळाला दिसला, नवीन वर्षाला गायब झाला. आता बघा, आता सगळे झेंडे दिसतील कधी? गुड फ्रायडेला, पांढरे कपडे, येशूच्या मैतीला, आहे की गर्दीच.
कधी दिसणार नाहीत, पण गुड फ्रायडेला येणार आणि येऊन पण काय विचारणार नाही, वक्ता कोण आहे, आणि सगळं ऐकणार 7 शब्दांनी. मग काय सांगणार माहिती का, गेल्या वर्षीचा छान होता, अरे तो वर्षाने चुगवला. प्रॉब्लेम काय, तुम्हाला कधीतरी उगवायचं आणि तुम्ही प्रभूनं माझं ऐकायला पाहिजे. नाही, देव शोधतो. दावीद म्हणतो, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. शोधतो देव. कोणाला शोधतो? कोण शोधत आहे? किती कठीण प्रसंग आला, त्याची मुलं त्याच्या विरोधामध्ये गेली, त्याच्या घरामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या, परिवारामध्ये भावाभावांमध्ये भांडण. काय परिवार त्याचा, इतका घाणेरडा परिवार. एका मुलानं बहिणीवरती बलात्कार केला, मुलांच्या विरोधामध्ये लढत आहे. एवढंच नव्हे, दाविदा संबंधानं कटकारस्थान त्यांच्या मुलाने केलं, तरी सुद्धा तो देवाजवळ प्रार्थना करतो. काय प्रार्थना त्याची? तुझ्या मंदिरामध्ये मला राहू दे, तुझ्या मंदिराचा द्वारपाल मला बनव. काल देऊ नाही का? तुमचं कुटुंब कसं का असेना, कोणाला दोष देऊत बसू नका. जो पवित्र, जो नीतिमान, जो विश्वास योग्य, फक्त त्या देवाला जीवनामध्ये महत्त्व द्या. आमेन. बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका. याच्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं, या नामीमध्ये ज्या चेंजेस आणणारी गोष्ट कोणती, तो एक व्यक्ती शुभवर्तमान घेऊन गेला. एका व्यक्तीच्या शुभवर्तमानाची ताकद ती आहे. एक तुमचा बदल, तुमचं ट्रान्सफॉर्मेशन हे इतकं भारी आहे की जर तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन कुठंतरी घेऊन गेला. आज तुम्ही मला बोलवण्याचं कारण काय? एक दिवस मी सुद्धा त्या दरिद्री अवस्थेमध्ये होतो. ऐक पास्टर संजय गायकवाड, विचारा त्यांना माझी काय अवस्था होती, कशा प्रकारचं जीवन जगलो. एक दिवस असं होतं की सगळं संपलेलं होतं, सगळं संपलेलं, काही सुद्धा नव्हतं, शिल्लक नव्हतं. सगळ्या पालकांना सुद्धा वाटलं हा मनुष्य संपलेला आहे. चर्च रिकामा झाला, सगळं काही गेलं, लोक मला सोडून गेले, घर माझं तुटलं, सगळं उद्ध्वस्त. थांबून लोक माझ्या तोंडावर थुंकत होते. हॉटेलमध्ये कुठं गेलो तर लोक त्या ठिकाणात माझ्या टेबलवरून थुकून जात होते. जर गाडीमध्ये प्रवासाला कुठं बसलो तर माझ्या मागे, माझ्या शेजारी बसून माझ्या तोंडावर हात करून बोलणारे लोक होते, हा नालायक मनुष्य आहे, ह्या व्यक्ती लायक नाही सेवा करण्याची. मग मी सगळं संपलं होतं. मग उभं राहिलं ट्रान्सफॉर्मेशन. प्रभू संपलं म्हणून सोडत नाही, प्रभू उभं करतो. प्रिया, हालेलुया, हालेलुया. प्रभू उभं करतो. आणि याच ट्रान्सफॉर्मेशनमुळे मी तुमच्या समोर आहे. आमेन. मी संपलो असतो आणि मी कुठंतरी जाऊन पडलो असतो, माझ्याही मनामध्ये आलं जीवनाचा अंत करावा. मी सुद्धा सामान्य माणसासारखा रडलो देवाकडं. लोक म्हणत होते आता तुझं सगळं संपलं, त्यास मी रडलो. मी पण गेलो रेल्वेच्या ट्रॅकजवळ, मी पण म्हटलं जीवन संपून टाकायचं. मी पण रेल्वेची वाट पाहत होतो, येईल तिच्या खाली मी पडून जाईल, मरून जातो, या कष्टातनं या त्रासातनं सुटून जातो. एवढं नीतीचं चांगलं जीवन जगलो, त्याचं प्रतिफळ माझा अपमान, माझी प्रतारणा, लोक मला नावं ठेवत आहे, हे सगळं मला सहन होत नव्हतं. आणि मला वाटलं आता सगळी मिनिस्ट्री संपली. मलाही वाटलं कुठंतरी जाऊन रडू आणि मरून जावं. आणि त्या रेल्वेची वाट बघत त्या रेल्वेच्या रुळाजवळ थांबलो. तिकडं देव बोलला, गाडी येईल, तू पडशील त्याच्या खाली. तू पडल्यानं ना जग थांबणार ना सेवा थांबणार, पण तू मेल्यानंतर अपराधी म्हणूनच मरणार आहेस. तुझ्यावरती दोषारोप झाले आणि तू दोषी होता म्हणून तू जीवन संपवलं. हीच तुझं टेस्टमनी असणार आहे, ही तुझी साक्ष असणार आहे. आणि तू मेल्यानंतर एवढे लोक जे प्रभूकडे आणले हे सगळे माघारी जाणार आहेत. माणूस मरतो त्यास कोणी विचार करत नाही, सेवक मरतो त्यास जग विचार करतं. ती गोष्ट प्रभूने मला समजावून सांगितली. म्हटलं उठ, उभं राहा. तू उभं राहशील तर मी तुला असं उभं करेल, ज्या जीवा तुला दोषी ठरवतील त्या जीवा तुला निर्दोष ठरवतील. आमेन. प्रभू तो बोलला मला. खूप रडलो, घरी आलो, खूप रडलो. म्हटलं प्रभू आता नाही, सगळी मंडळी संपली, कर्जबाजारी झालो, कोणी माझ्या सोबत नसलं तरी चालेल, पण तू माझी साथ सोडू नकोस. आणि मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू माझ्या सोबत राहिला, विश्वासूपणे राहिला. आणि म्हणून आज इतकं बोलली बोलतो ना, सगळे सोडतील पण देव सोडत नाही. आमेन. कधीच सोडत नाही प्रिया, कधीच सोडत नाही. आणि नुसतं देव सोडत नाही असं नाही, प्रभूच्या बरोबर चालण्यानं तुम्हाला वेटेज मिळतं. वेटेज म्हणजे वजन. आता मग अशी पास्टर मला बोलले, यूट्यूबला तुम्हाला बघत होतो, तुमच्या शेजारी बसलो तर मला खूप बरं वाटलं. म्हणजे वेटेज आहे. माझ्या शेजारी बसल्यावर एवढं बरं वाटतं. मी तर रोज देवाच्या शेजारी बसतो. आमेन.
मला किती बरं वाटतं. अरे बाप रे, एवढा मोठा देव, त्याच्या शेजारी मी बसतो. अहो, ज्याच्या शेजारी मी बसतो त्याच्यामुळं या व्यक्तीला एवढं भारी वाटतं. विचार करा, रोज तुम्ही त्याच्या शेजारी बसल्यावर काय तुमचं वजन वाढेल, देवाच्या जवळ बसल्यावर काय वजन वाढणार. आणि देवाच्या जवळ बसणं, शेजारी बसणं, याचा अर्थ काय पा, तुम्ही कधी कधी काही लोक खास प्रवासाला जाताना ना त्यांचे डब्बे भरलेले असतात, बिस्किटचे पुडे, खिमा भाजी, आहे की नाही. आपले ख्रिस्ती लोकांतर ते स्पेशल असतं. प्रवासात नॉनव्हेज नेलं नाही तर त्यांचा प्रवासच होणार नाही का. आणि इस्रायल लोक रानामध्ये पण ओरडत होते ना, रोज कांदा भेंडी खाऊन खाऊन वैताग आलाय, आता मटण द्या. इस्रायल लोक तेव्हा ओरडले होते. मग आम्ही सुद्धा प्रवासात बराच काही घेऊन घेऊ. आता आल्यावर पण मी एका चर्चमध्ये गेलो, तिथं पण सगळं बघितलं. मग तिथं बरेच नाही, ते म्हटलं हे सगळं नॉनव्हेज आहे. मग होतं बाजूला वडा, म्हटलं वडापाव खातो ते नको, कारण ते कंटाळाला खाऊन खाऊ. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही प्रवासामध्ये सगळ्या वस्तू घेऊन जाता. बघा आता तुम्हाला खाऊशी वाटतं आणि तुमचा शेजारी बसलेला असतो, त्याच्याकडे काहीच नसतं. मग तुमच्यासमोर दोन पर्याय, तुम्हाला खायचं तर तुमच्या शेजाऱ्याला द्यावंच लागतं ना. आणि तुम्ही खायला लागला आणि तुमचा शेजारी तुमचं तोंड बघल्यावर तुमच्या मनात काय तर पोट दुखल, याला द्यायला पाहिजे, येतं का नाही तुमच्या तोंडात. मग तुम्ही तर थोडंसं घ्या ना. आणि तो पण आशाळभूत नजरेने तुमच्याकडे बघत असतो, दिलं तर फार बरं होईल, वास घुमायला लागलेल्या आतमध्ये फोड. मग अपेक्षा काय, शेजारी बसलं तर द्यायला पाहिजे. विचार करा, माणसाच्या शेजारी बसल्यावर इच्छा नसताना देतो, प्रभूच्या शेजारी बसल्यावर त्याला तर खूप इच्छा आहे तुम्हाला काही द्यायचं. हो, काय द्यावं त्याला प्रश्न पडतो. अहो, एवढे आशीर्वाद देवानं ठेवलेच कोणासाठी. अहो, सगळी संपत्ती देवानं तिजोरीमध्ये ठेवली. मग आमचा देव काय नुसता तिजोरीला बघत बसणारा देव नाही. त्याला तिजोरीमध्ये आशीर्वाद ठेवले, तो काय बघत बसतो का. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळे स्पेअर पार्ट अवयवाचे देवाच्या तिजोरीमध्ये आहेत. आणि तुमची किडनी फेल झाली, मग देव काय तिथं किडनी नाही, ही किडनी डोनेट करायची नाही, राहू द्यायला, मरू द्यायला किडनी फेल. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ असता. अजून एक गोष्ट सांगतो, लाजरस येशूचा मित्र होता, म्हणून लाजरसचे सगळे अवयव निकामी झाले होते. पण येशू गेल्याबरोबर निकामी झालेले अवयव लाजरसमध्ये परत आले का, हे देवाकडं आहे. आज रात्री हीच गोष्ट तुम्हाला सांगतो, परमेश्वर ज्यावेळेस तुमची भेट घेईल, तुमचे निकामी झालेले अवयव पुन्हा कार्यान्वित होतील. इतकी ताकद प्रभूच्या शेजारी थांबल्यावरती आहे. सगळे देवाकडे आहे, टेन्शन घेऊ नका. डॉक्टर तुम्हाला सॉरी हे डॉक्टर आहे बरं का, आपले दुसरे डॉक्टर, ते डॉक्टर सांग तुमच्या हार्टमध्ये 4 ब्लॉक आहेत, 5 ब्लॉक आहेत. आणि डॉक्टर सांगे जाताना खूप आनंदात जातो बरं का, छातीत दुखतंय डॉक्टर, अगदी गाडीला किक मारून गेला आणि वर गेला, थांबा जरा, दुखतंय का, ECG काढू, 2D 3D नाही का, बरंच काही काही निघालं, ते करू आणि मग बघू तुमचं कुठं कुठं काय काय शोधा. म्हणजे तुम्ही शोधता आणि डॉक्टर सांगतात 4 ब्लॉक आहेत. झालं, येताना छाती सोडून आला, बसल्यावर छाती धरली, जसं काय आता ब्लॉक बाहेर पडते धप करणं त्याच्या, नाही का. घाबरला आता, ब्लॉक आहे ब्लॉक आहे ब्लॉक. चालताना सुद्धा, बोलताना सुद्धा हळूहळू, पाणी अरे लेके जाओ उसको जल्दी ऊपर प्रभू. मग आधी नव्हते का, पण आधी तुम्ही विश्वासानं गेला, आता तुमचा विश्वास गेला. पण ज्याचा विश्वास देवावरती आहे, कबरेतनं बाहेर काढणारा देव तुमच्याकडे आहे. कबरेतनं बाहेर काढणारा देव 100%. मेडिकल मधले ते तज्ज्ञ असल्या कारणानं ते तुमच्या शरीरातला दोष तुम्हाला दाखवणार, ते दोष दाखवणार आहे. पण दोष दिसल्यानंतर हा दोष काढण्याचं सामर्थ्य पण देवामध्ये आहे. या दोषाला दूर करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. तो ते करणारच आहे आणि 100% तो करतो. प्रियानो, मी येतानाच परवा एक साक्ष मला चर्चमधल्या एका मुलीने सांगितलं. एक मुलगी डिलिव्हरी झाली, 40 दिवसाचं बाळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, त्याचं कन्व्हर्शन, त्याला फिट्सचे झटके आले, बिंदूमध्ये ताप गेला आणि तो बेशुद्ध झाला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याला वेंटी लावलं आणि डॉक्टर म्हटले आता फक्त 1-2 तासाचा तो सोबतीये. त्याचे सगळे रिपोर्ट्स काढले आणि सांगितलं की आता नाही वाचणारा, तुम्ही त्याला घरी घेऊन जा, तो शुद्धीवरती नाही. जवळजवळ गेल्यात जमाय, फक्त डिक्लेअर आम्हाला 1-2 तासांनी करावं लागणार. त्या बाईने लेकरू घेतलं, बाहेर त्या हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बसली, मुलगा मेलेलाच आहे.
आता डॉक्टरने सांगावं जाहीर करावं, तोपर्यंत आपण इथं आता घरी जाऊन परत कशाला त्याला पुरायला घेऊन यायचं. मग ते तिथंच बाहेर बसले. तेवढ्यामध्ये एक चर्चमधली मुलगी तिथं गेली. ते म्हटली काय झालं? ते म्हटली माझ्या बाळाला झटके आले, ताप डोक्यामध्ये गेला आणि आता डॉक्टर सांगितलेत 1-2 तासाने तो मरणार आहे. ते म्हटली काय तू येशूवरती विश्वास ठेवायला तयार आहे का? मग तिची सासू बाजूला होती. ते म्हटली नाही आम्हालाही चालत नाही, आम्ही येशू बिशू मानत नाही. परंतु ती बाई तिची सून तिच्या सासूपासून थोडी अलिप्त झाली आणि ती म्हटली माझी सासू ठेवत नाही, पण माझ्या मुलासाठी मी विश्वास ठेवायला तयार आहे. माझा विश्वास आहे तुमचा प्रभू ते करेल. मग ती म्हटली काय करावं लागेल? ती म्हटली काही नाही, तुझा विश्वास आहे. 9:45 वाजले होते. त्या मुलीनं मला फोन केला आणि म्हटले पास्टर तिचा मुलगा ते बाळ जे आहे 40 दिवसाचं बाळ आहे, ते सिरियस आहे आणि डॉक्टरने त्याला 2 तासाची मुदत दिलेली आहे, ते मरणार आहे. पण या मुलीला विश्वास ठेवण्यासाठी मी तिला शुभवर्तमान सांगितलं, तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केली. म्हटलं प्रभू मरण जीवन सगळं तुझ्या हातामध्ये. काही गोष्टी आम्हाला निराश करतात, पण तुझं वचन आशादायी वचन आहे. या बाळाला मी तुझ्या स्वाधीन करतो. जीवन द्यायचं तर जीवन दे, मरण द्यायचं मरण दे, पण ते जर वाचलं तर तुझं गौरव होईल. ही प्रार्थना मी केली त्याला. हालेलुया. आणि मग ते हॉस्पिटलमध्ये बसले. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले, मुलगा मरायलाच तयार नाही. मग त्यांना प्रश्न पडला की आता कुठवर बसायचं. मग ती मुलगीच म्हटली आई आपण चला रिक्षामध्ये बसून घरी जाऊ. ती म्हटली अरे वाटेत मेल्यावर काय करायचं? ती म्हटली वाटेत मेलं तर आपण परत फिरूया आणि मग पुरून टाकूया. आणि मग रिक्षात बसले, ते निघाले आणि घरी पोचले. दिवस गेला, 2 दिवस गेले, मुलगा मरण्याच्या ऐवजी त्याने डोळे उघडले. आणि जो मुलगा आठवड्यामध्ये 2 चमचे पिला, तो एवढं दूध प्यायला लागला की त्याच्या आईचं दूध कमी पडलं आणि त्याला बाटलीचं पावडरचं दूध द्यायला लागलं. का? कारण माझा प्रभू सगळं करण्यासाठी समर्थ आहे. माझा प्रभू सगळं करण्यासाठी समर्थ. तुम्ही कशाविषयी काळजी करता? सगळे स्टॉक देवाकडे आहेत. आता विचार करा, या माणसानं आता बाहेरून रक्त निर्माण करण्याची गरज नाही. ते म्हणतात की आम्ही रक्त पण निर्माण करू शकलेलं आहे. माणसानं रक्त पण तयार केलं, हार्ट पण तयार केलं. हो, दुसरं पण प्लास्टिकचं हार्ट तुम्हाला बसवता येतं. म्हणजे उद्या हार्ट फेल झालं तर हार्ट पण बसवलं जाणार आहे. किडन्या पण तयार केल्या हो माणसानं. आता विचार करा, माणूस हे सगळं तयार करतो, देव तर माणसापेक्षा पॉवरफुल आहे. मग तुम्हाला कळतं हे तुम्ही बनवू शकता. आणि माणसानं निर्माण केलेल्या कोणत्याच वस्तूची जास्त गॅरंटी नाही. स्प्रिंग घातल्यावर पण ते सांगतात 15 वर्षानंतर पडून जाईल. त्यांनी टाकलेल्या दिवसापासून सांभाळत राहतो, पडते का काय. छातीला हातच लावून चालतो, स्प्रिंग पडली तर काय. आणि कधी कधी दुसरी स्प्रिंग पडती, त्याला वाटतं त्याचीच पडली. काय सायकलची स्प्रिंग दुसरी काही तरी पडल्यावर वाटतं पडली काय, अरे आत आहे ते, बाहेर तोडून येणार नाही. पण एवढी भीती वाटते की ती स्प्रिंग पडली का काय. सगळं डुप्लिकेट आहे, ओरिजिनल फक्त प्रभूकडे आहे. प्रियानो, गॅरंटीचं आहे हे, गॅरंटीचं आहे, याची गॅरंटी आहे. मग गॅरंटेड माल घ्या ना, चायना माल कशाला घेता जो एका क्षणामध्ये नष्ट होऊन जाणार आहे. आज तुम्ही घालाल, उद्या ते संपेल. पण प्रभूचं अभिवचन आहे. त्याचं अभिवचन काय? जिकडं जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर आहे. जिकडं जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर 24 तास तुमच्या समोर नाही राहू शकत, तुमच्या सोबत नाही राहणार. त्यांना लिमिटेशन, त्यांना त्यांचा परिवार आहे. मग तुम्ही डॉक्टरवरती जास्त अवलंबून आहात, पण तुम्ही देवावरती अवलंबून राहायला शिका. आणि लक्षात घ्या, कधी कधी डॉक्टर सुद्धा सांगतात अब दवा का काम खत्म हुआ, दुआ करो. मग त्यांनी दुआ करो म्हणण्याच्या अगोदर पहिले हम दुआ करेंगे, बाद में हम दवा लेंगे. पहले हम बाद में वो तुमको बताने वाले क्या, दवा काम नहीं करने वाली. लेकिन तुम्हारा तो विश्वास दवा पे ज्यादा है. देवाचं वचन काय सांगतं? देव तुमची भेट घेणार आहे. ऐका, परमेश्वर ज्या अवस्थेमध्ये तुम्ही त्या अवस्थेत तुमची भेट घेणार आहे. काही गोष्टी तुमच्याकडे नाही, पण देव भेट घेणार आहे. देव भेट घेणार आहे, समाचार घेणार आहे. आणि कोणी समाचार द्यायचा? ज्यांच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता त्यांनी सांगायचं मला पण 4 ब्लॉक होते, पण मी अजूनही 20 वर्ष झाले ठणठण येते. ज्यांच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना जाऊन सांगायचं माझ्याकडे बघून जग, देवानं मला वाचवलं तो तुला पण वाचवणार. हे शुभवर्तमान आहे, हे शुभवर्तमान आहे, हे शुभवर्तमान आहे. हा सुवार्ता प्रसार आहे. आणि म्हणून तिथं असं म्हटलं, या ठिकाणामध्ये
तो व्यक्ती गेला आणि गेलेल्या व्यक्तीनं काय केलं तर नामीची भेट घेतली. नामीची भेट घेतली. आज प्रश्न तोच आहे, किती नामीला तुम्ही भेटलेला आहात? किती लोक डिप्रेशनमध्ये, या डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना तुम्ही किती आशा निर्माण केलेली आहे? ते मरत आहेत, त्यांची आशा निघून चाललेली आहे. त्यांना भीती वाटते, माझं भविष्य पुढं कसं होणार आहे, काय केल्यानं मी यातनं बाहेर पडणार आहे. पण शुभवर्तमानच नाही सांगितलं, त्या नामीकडे तुम्ही गेलाच नाही, तर ती नामी येणार तरी कशी प्रभूकडं? प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रार्थनेपेक्षा शुभवर्तमान तितकं महत्वाचं आहे ना. तुम्हाला शुभवर्तमान साक्षी सांगितल्या पाहिजे तुमच्या जीवनातल्या, प्रभूनं काय तुमच्या जीवनामध्ये टेस्टमनी निर्माण केली. आशा तर निर्माण कशी होणार आहे? अब्रामाला 100व्या वर्षी मुलगा देवानं का दिला, हा मला मोठा प्रश्न आहे. काय देवाला माहित नव्हतं अब्रामाकडे मुलगा नाही? मग देवानं अब्रामाचं ते सुख का काढून घेतलं? मी कधी कधी देवाला प्रश्न करतो, काय म्हातारपणात मुलगा दिला, तरुणपणात दिला असता तर किती वर्ष त्याच्यावर खेळला असता. आता म्हातारपणामध्ये त्याने मुलाला सांभाळावं का बायकोला सांभाळावं? ती पण डगमग डगमग करत चालते, तिला सांभाळावं का याला सांभाळ? तू देवा 100व्या वर्षी त्याला मुलगा देण्याचं कारण काय? सारीचं गर्भाशय मेलेलं, अब्राम म्हातारा झालेला आहे, त्याचे आता गाल आतमध्ये गेलेले, त्याची हाडं दिसायला लागली. एवढ्या वर्षात, एवढ्या नंतर त्याला मुलगा द्यायचा? देवाला एवढ्या मुद्दा म्हणून एवढ्या उशिरा त्याने मुलगा का दिला? त्याला दाखवायचं होतं. देवाच्या लोकांनी आशा शेवटच्या क्षणापर्यंत सोडायची नसते. याच्यासाठी देवानं अब्रामाला निवडलं. मग कधी कधी काही वेळेस तुम्हाला फार दिवस प्रभू वाट पाहायला होतो. कशासाठी माहिती का? तुम्ही ज्या लोकांसमोर जाल ना, तुमची साक्षीमुळं लोक पुन्हा मंदिराकडे येणार आहेत, विश्वासामध्ये येणार आहे, विश्वासामध्ये येणार आहे. तुमचं स्ट्रगल, तुमचा संघर्ष, तुमची कमतरता. आता अब्राम 100 वर्षाचा झाल्यावर त्याला कळलं नाही प्रभू देणार आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, अब्रामाला देवानं 80व्या वर्षी सांगितलं तुला मुलगा देणार आहे, आणि 20 वर्ष त्याला तारे मोजायला लावले. सांगितलं कधी आणि दिला कधी? 100 वर्ष. मग 20 वर्ष काय केले? मोज म्हणला तारे. देवाचं काम पण जरा कॉमेडीच आहे बरं का. तो बसल्या बसल्या काही पण करतो. तू अब्रामाला सांगितलं मी तुला मुलगा देणार, प्रभू आता मुलगा देणार, तू आकाशातले तारे मोजायला सुरुवात कर. विचार करा, अब्राम आकाशातले तारे मोजू शकत नाही आणि देव तुम्हाला सामान्य काम देतो, तारे मोजत बस. असा देव काही हिशोब घेणार नाही, आज किती मोजले नाही का, बेचे पाडे पाट आहेत का, तसं देव काही आल्यावर विचारणार आज किती तारे मोजून झाले. देव त्याला टाइमपास करतो. तारे मोजायचं काम कर, जे कठीण अब्रामाला इसाक देण्याचं काम कठीण आहे, ते कठीण काम देव करतो. तारे मोजण्याचं काम सोपं आहे. तुम्हाला देव तारे मोजायला, तो काय माहिती कसे मोजणार तुम्ही तारे? दर रविवारी चर्चला एक तारा, दुसऱ्या रविवारी दुसरा तारा, तिसऱ्या रविवारी तिसरा तारा, कुठपर्यंत? अहो त्याने 20 वर्ष. आमच्याकडं वेगळं आहे, आम्ही आल्या किती रविवार किती शुक्रवार चर्चला येऊ, मग लग्न होईल. जो होणारच नाही लग्न, लग्न करून तू कुवाराच मरशील. आला कशासाठी? माझं लग्न होणार, मला मिळेल का चांगली मुलगी? मला एकानं फोन केला, मला तुमचा धर्म खूप आवडतो, तुमच्या धर्मातली मुलगी मला पाहिजे, काय करावं लागेल? अरे बाबा माझ्याकडंच अजून त्यांची लग्न झाली नाहीत, त्यांना मिळून तुला कुठून देऊ म्हटलं. पुष्कळ. कशासाठी येशू पाहिजे? लग्न जुळ. किती रविवार यायला पाहिजे? तारे मोज, आठवडे मोज, वर्षातले आठवडे किती तेवढे मोज. ते तारे मोजण्याचं काम आहे. प्रभू तारे मोजायला सांगतो, आम्ही काय करतो? अहो अब्रामानं 20 वर्ष तारे मोजले, तुम्ही 1-2 महिन्यात चर्च बंद केलं आणि मागणी काय तुमची? इसाक दे. अरे इसाक नाही, इस्माईल सुद्धा तुला मिळू शकत नाही, तू इसाकाची मागणी काय करत आहे? तू मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठ्या गोष्टी बोलताना, मोठे आशीर्वाद मिळवताना तुम्हाला ताऱ्यांची गणती करता आली पाहिजे. आणि ताऱ्यांची गणती करताना त्या ताऱ्यांमध्ये आशीर्वाद हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक शब्दाद्वारे देवाच्या घराकडे येताना लक्षात ठेवा, एक एक आशीर्वाद घेऊन तुम्ही जाणार आहात. अब्रामाला देवानं त्याच्या मागे चालवलं, पण लक्षात घ्या प्रभूनं अब्रामाला चालवताना त्याला आधी सोनं, रूप, उंट, गाढवं सगळे दिले आणि मग त्याला इसाक दिला. आधी इसाक दिला असता तर तो म्हणला असता, बाबा माझ्यासाठी काय, आमची मुलं डायलॉग मरतात ना, तुम्ही चांगली मला ती गाडीच घेऊन देत नाही आणि आम्हाला ॲप्पलच घेऊन देत नाही. ॲप्पल नाही, तुला चप्पल दिली पाहिजे नाही का? तुझी लायकी 35% पास होतो आणि ॲप्पल मागतो का रे? हा,
माझ्या मित्राला ॲप्पल आहे, त्याचा बाप वेड आहे, मी शहाणा आहे, मी ॲप्पलने तुला चप्पलनी सडकल का? तू ॲप्पल घेऊन कॉलेज करण्याच्या ऐवजी त्या ॲप्पलला खात बसशील नाही का दिवस रात्र, बघत बसशील, हा अभ्यास नाही करणार. बरोबर आहे, सगळ्यांची तक्रार आहे. मग कशाला घेऊन देता हो? त्यांनी रडायला लागला म्हणून तुम्ही घेऊन देता, त्यांनी मागणी केली म्हणून. लक्षात ठेवा, सांगण्याचं तात्पर्य तुम्ही मोठ्या गोष्टी प्रभूकडे मागत आहात, पण मोठ्या गोष्टी प्रभूकडे मागत असताना मोठं समर्पण सुद्धा आवश्यक आहे. आमेन. समर्पण पण आवश्यक आहे. अब्रामाला देवाने आधी सगळं काही दिलेलं आहे. त्याच्या मुलानं तक्रार करू नये, सोनं रूप उंट गाढवं ह्यानं त्याला संपन्न केलेले, का देऊ नये का? देवाची इच्छा आहे त्याच्या लोकांचं सगळं दारिद्र्य दूर व्हावं, आमेन. सगळं बरं का. मुळामध्ये देव तुम्हाला हाक मारतो ना, त्यास तुमच्याकडं कोणत्याच गोष्टीची कमी घटी असू नये, कोणतीच गोष्ट. तुम्ही बिलिव्हर्स आहात, तुम्ही विश्वासणारे लोक आहात, आणि विश्वासणाऱ्या लोकांना देव बोलवतो ना, तर त्यांचा विश्वास वाढावा म्हणून रोज नवीन नवीन काहीतरी घडवत असतो, रोज नवीन. देवाचे प्रिय लोक हो, मी जीव ओतून तुम्हाला सांगत आहे, ज्याची घोषणा करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो. कान देऊ नये का? तुमच्या परिस्थितीमध्ये प्रभूला बदल करायचा आहे, तुमच्या घराच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या लेकरांच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या शरीरामध्ये प्रभूला बदल करायचा आहे. पण बदल करत असताना एक शुभवर्तमान तुम्ही ऐका. कोणतं शुभवर्तमान? देवानं आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. आमेन. आज जगात सगळीकडे देव त्याच्या लोकांची भेट घेत आहे. तुमच्या मंडळीसाठी पण एक शुभवर्तमान आहे. देवानं माझ्या मंडळीची भेट घेतली, देव तुमची पण भेट घेणार आहे. आमेन. आमेन. हे प्रभूचं शुभवर्तमान आहे. माझ्याकडे ती साक्ष आहे, माझ्याकडे ती साक्ष आहे. जर मी तुमच्या समोर आलो तर ते माझं शुभवर्तमान आहे. आणि काय शुभवर्तमान आहे? मी जे होतो ते मी आता नाही, जे मी बनवलो ते माझ्या देवानं मला बनवलेलं आहे. आमेन. आमेन. आज पण तुम्ही जे आहात ते तुम्ही नाही, देव तुम्हाला बनवणार आहे, आमेन. देव तुम्हाला घडवणार आहे, देव तुम्हाला रचणार आहे, आकार देण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून ते शुभवर्तमान घेऊन एकच वचन वाचू. किती वाजेपर्यंत? 9:30 झाले. एक 5 मिनिटं. ओके ओके चल. हा, रूथच्या पुस्तकामध्ये जाऊया पुन्हा एकदा. पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन. नामी हा, आपल्या दोघी सुनास म्हणाली, दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या आपापल्या माहेरी जा. माहेरी जा. तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पण नामीच्या या रूथच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहिती का? या रूथच्या पुस्तकामध्ये सगळ्या नातेसंबंधानं बोललं गेलेलं आहे. तुम्ही प्रभूकडे आला तर प्रभूकडे आल्यावर फक्त देव तुमची प्रार्थना पाहत नाही. ऐका, नुसती देव प्रार्थना नाही बघत. तुम्ही प्रभूकडे आला, तुमचं दान पण प्रभू नुसतं बघत नाही. कारण शास्त्रात लिहिलं की त्या ठिकाणामध्ये एका माणसानं थैलीनं दान ओतलं, विधवेनं 2 टोल्या टाकल्या. आणि प्रभू काय म्हटलं माहिती का? यातलं कोणतं दान देवाला मान्य आहे? मग आता थैलीनं टाकलेलं जास्त असताना प्रभू म्हणतो ते मान्य नाही, विधवेच्या 2 टोल्या मान्य आहे. प्रार्थना करताना पण 2 प्रार्थना आहे. एक पुरुषाची प्रार्थना, ती धार्मिकता, मी याच्यासारखा नाही, मी शब्दात पाळतो, मी आणि उपवास करतो, मी दर रविवारी मंदिराला जातो, मी दशांश देतो, ही असणाऱ्या पुरुषाची प्रार्थना. आणि पाप्याची प्रार्थना काय? प्रभू मी याच्यासारखा नाही, मी पापी आहे, ही त्याची प्रार्थना. मग प्रार्थना पण मान्य नाही, दानधर्म पण मान्य नाही. मग तिथं आम्ही पाहतो की या दान देण्याच्या बाबतीमध्ये पण प्रभू म्हटलं ते मान्य नाही. मग मान्य तरी प्रभूला काय आहे? हे शास्त्र तुम्हाला देवानं दिलं कशाला? रूथच्या पुस्तकामध्ये त्याचा उलगडा झाला. तिथं असं म्हटलं, जशी ती मृतांवर माया केली आणि माझ्यावर पण तू माया केलेली आहे. कान देऊ नाही का? तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी तुमचं नातं जे आहे ना, ते नातं प्रेम करणारं नातं असलं पाहिजे. नामी तिच्या सुनांसंबंधानं बोलत आहे. जर तुम्ही आत्मिक लोक आहात, आत्मिक लोकांची ओळख नुसती प्रार्थना असता कामा नये. आम्ही प्रार्थना करतो. आत्मिक लोकांची ओळख नुसतं आम्ही दान देतो ही तुमची ओळख असता कामा नये.
मुळामध्ये ज्यास प्रभू तुमची भेट घेतो ना, तर भेट घेत असताना तुमच्या मुखातले शब्द बदलत असतो आणि ते शब्द त्या सुनांची साक्ष काय, मृतांवर म्हणजे जे अगोदर जिवंत होते त्यांच्यावर पण माया केली. ऐका, कबरेतलं तुमचे प्रिय लोक आज देव तुमच्या समोर प्रश्न टाकत आहे. ते कबरेत गेले, तुम्ही जिवंत आहात. ऐका, ती मृत तुमच्या बाबतीमध्ये काय साक्ष देत आहेत, त्या लोकांशी तुमचा व्यवहार कसा होता. ते गेले. आता बऱ्याच वेळा आमच्याकडे काय घडतं माहिती का, जिवंत असताना आम्ही त्यांना जेवण पण देणार नाही, पण मेल्यावर 40वा घालणार. जिवंत आहे तर त्याला काय पाहिजे ते देणार नाही, आणि मेल्यावर एवढा मोठा 40वा घालतील की विचारायला नको. ते दाखवणारं प्रेम आहे. जिवंत आहे तोपर्यंत खायला त्याला कधी देणार नाही. 2 नोव्हेंबरला कब्रस्तानमध्ये गेल्यावर असले भारी लोक आहेत, दारू पिऊन मेला तर त्याच्या उशाला बाटली पण ठेवून येतात, नाही का. त्याला आवडत होतो, मग आता तो काही येऊन परत जाऊन झोपणार आहे पिऊन. पण ठेवतात ना तिथं कब्रस्तानला दारूची बाटली, तिथे ठेवतात. अंड सुद्धा ठेवतात, उकडलेलं अंड. नाही, ते उकडलेले अंडेच ते खात होते. दारूची बाटली ठेव. आणि सोलापूरमध्ये तुमचं नाही माहिती इथलं काय, आणि आमच्याकडे सोलापूरचे लोक एवढे बहादर, ते बिडीचा कट्टा पण ठेवतात. नाही खोटं बोलत, विचारतात. अगदी लाईनशीर मेणबत्त्या लावून हार बेर घालून त्या कबरीच्या एकदा सहज अशी चक्कर मारली आणि मी म्हणतो, अरे हे बिडी कट्टा इथं नाही, हा पित होता. मग आता तो विचारेल, आला 2 नंबरला, माझा बिडीचा कट्टा कुठं आहे. रात्री स्वप्नात येऊन इतकं लॉजिक तुमचं घाणेरडं. तुम्ही जिवंत असताना त्या व्यक्तीला बघत नाही. बायबल सांगतं देव जिवंतपणे तुमचा व्यवहार पाहत आहे. आशीर्वाद देण्याचा समय येतो ना, त्यास तुमचा एकमेकांशी असणारा व्यवहार, प्रभू समाचार घेईल पण तुमच्या व्यवहारावरती समाचार असणार आहे. भेट घेणार आहे तुमची, कसे व्यवहार तुमचे एकमेकाबरोबर, काय नातेसंबंध तुमचे आहेत, कोणाविषयी तुमच्या घरातल्या लोकांविषयी द्वेष भावना आहे, मत्सर आहे, त्यांना तुम्ही प्रेम देत नाही. मेल्यावर तुमचं प्रेम काही कामाचं नाही. तुम्ही 40वा घाला, 2 नोव्हेंबरला कब्रस्तानमध्ये जा, तुमच्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत. पण लक्षात ठेवा, जिवंत आहे तोपर्यंत एकमेकावर प्रेम करणं हा ख्रिस्ती धर्म आहे. हे नामी आणि रूथ मधलं नातं आहे. रूथच्या संबंधानं तिने त्या अर्पानं मृतांवर प्रेम केलं, पण जिवंतावर तिने प्रेम केलं नाही. तिने अगोदर मेलेल्या लोकांवरती प्रेम करत होती. पण जेव्हा तिचा नवरा मेला, अर्पानं काय केलं, सासूचं चुंबन घेऊन निघून गेले. ऐका, परिवारामध्ये याच समस्या आहेत. त्यांना घरातली ज्येष्ठ व्यक्ती तिच्यावर प्रेम करायला नाही आवडत. नवऱ्यावरती प्रेम करेल, सासूवरती प्रेम करणार नाही, आईवरती प्रेम करणार नाही, ज्येष्ठावरती प्रेम करणार नाही. लक्षात घ्या, न ज्येष्ठावरती प्रेम करणारे लोक पवित्र शास्त्रामध्ये ते कॅरेक्टर आलं, अर्पाचं कॅरेक्टर आलं आणि अर्पा रूथच्या पुस्तकातनं गायब झाली. पण रूथनं एंट्री मारली, तिने मृतांवर प्रेम केलं, जिवंतावर प्रेम केलं. या पुस्तकाची जागा तिने व्यापली. प्रियानो, हे पुस्तक तिच्या नावानं लिहिलं गेलं. म्हणून म्हटलं, आत्मिक जीवन जगताना नाते सुद्धा महत्वाचे आहेत. एकमेकावर तुमचं नातं कसं आहे, पती पत्नीचं नातं कसं आहे, सासू सुनेचं नातं कसं आहे. नुसतं पतीवरती प्रेम नाही महत्वाचं, मृतांवर प्रेम केलं, जिवंतावर पण प्रेम केलं. काही नाती जी आहेत ती नाती तुम्हाला सांभाळावीच लागणार आहे. नाती सांभाळली नाही तर तुम्ही प्रभू समोर कसं उभं राहणार आहात. प्रभू तुम्हाला विचारणार आहे. प्रत्येक नातं तुम्हाला देवानं दिलेलं आहे. आमीन म्हणाल का? आमेन, आमेन. ऐका, शास्त्रात असं लिहिलं, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या, आणि एवढं त्या बायकोनी मनावर घेतलं. लग्न करताना दुसऱ्या दिवशीच म्हणते, शास्त्रात देवानंच आपली नाती निर्माण केली, सासूच घरात नसावी. आईबापाला सोडून आपल्या स्त्रीस, देवाला माहिती तुम्ही एवढे डांबरट आहे. 10 आज्ञा देताना तो पहिल्यांदा देवाखाली म्हटला, आपला बाप व आपल्या आईचा. मग ते नाही आठवत, पण उत्पत्तीच्या पुस्तकातला तो अध्याय आठवतो, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जोडून राहील. पण ते आठवत नाही, तो आपला बाप व आपल्या आईचा सन्मान कर. म्हणजे देवानं माणसामधल्या चुका बरोबर शोधलेल्या आहेत. नाती, नामीनं रूथ बरोबरचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणते तुझ्या माहेरी जा. एक माहेरी निघून गेली, अर्पा तिचं नाव.
तिला सासूबरोबर ॲडजस्टमेंट करायची तयारी नव्हती, ती माहेरी गेली आणि अर्पा संपली, पण रूथ संपली नाही. रूथचा प्रारंभ आणि येशूचा जन्म. आमेन. रूथचा प्रारंभ आणि येशूचा जन्म. लक्षात घ्या, रूथला बवाज मिळाला आणि रूथ जी आहे ती येशूची आजी आहे. अर्पा संपली, अर्पातनं येशू बाहेर पडला नाही. लक्षात घ्या, जे नाते जपतात ना, फक्त त्यांच्यातनंच येशू दिसतो. आमेन. फक्त आमेन. त्यांच्यात येशू दिसतो, आमेन. बाकीच्यांमध्ये येशू दिसू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांच्यामध्ये दैवी प्रेम आहे ना, त्यांच्यामध्येच देव असतो. कारण शिष्याने आमेन. प्रश्न केला, देव कोण आहे? तो म्हटला, देव बोला की तुम्ही, कोण आहे? कोण आहे? प्रीती आहे. मग आम्ही काय केलं, प्रीती पुरीचं नाव ठेवून टाकलं, म्हणजे आमच्या देव आहे. आणि त्या प्रीतीचं वैशिष्ट्य, तिच्यात थोडी सुद्धा प्रीती नसते. इकडं असेल बरं का, सॉरी, त्या प्रीतीविषयी मी बोलत नाही, मी आमच्या पुण्यातल्या प्रीतीविषयी सोलापुरातल्या प्रीतीविषयी बोलतोय. नाव प्रीती, नाव आनंद, तोंड फुगलेलं. नाव हर्षदा. तिला बघितलं की लोक घाबरतात हर्षदाला. तिच्या आगमनानं हर्ष व्हायला पाहिजे, पण तिचं नाव आगलावे ठेवायला लागतं, नाही का, हर्ष. मी कुठल्या नावाविषयी बोलत नाही, पण सांग, कधी कधी हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम तुम्हाला नावामध्ये नाही दिसलं पाहिजे. आणि प्रेम ही भावना आहे ना, ज्याच्यामध्ये देव असतो, ते आपोआप प्रेम बाहेर पडलं जातं. आमेन. आमेन. लक्षात ठेवा, इकडे आतमध्ये देव असला, आपोआप प्रेम बाहेर पडलं जातं. त्याला शिकवावं नाही लागत. हे प्रेम करायचं कधी शिकवावं लागत नाही. मी त्या प्रेमाविषयी बोलत नाही, जे तरुण तरुणीमध्ये असतं ते प्रेम नाही, ती वासना आहे. पण दैवी प्रेम जे आहे ना, ते फार वेगळं असतं. आणि या दैवी प्रेमाचं वैशिष्ट्य, ते शत्रूला सुद्धा क्षमा करणार असतं. प्रिया, आमेन. आमेन. हालेलुया. शत्रूला सुद्धा क्षमा करणार असतं. त्याच्यामध्ये शत्रुत्व नष्ट करण्याची ताकद प्रीतीमध्ये आहे. आणि प्रीतीमध्ये अजून एक काय ताकद आहे माहिती का, जेव्हा तुमच्यामध्ये प्रीती असते ना, प्रीतीमुळं कोणतीही व्यक्ती निसटून जात नाही. आमेन. कुठलीच व्यक्ती निसटून जात नाही. आणि प्रीतीमुळं कोणतेच नातेसंबंध तुटत नाही. आणि त्याच्या पलीकडची एक गोष्ट, ज्याच्यामध्ये प्रीती आहे, त्या प्रीतीमुळं प्रभू त्यांच्यामध्ये राहतो. आमेन. आमेन. प्रीतीमुळं देव राहतो बरं का तुमच्यामध्ये. ज्या घरामध्ये प्रीती नाही, किती पण मोठा क्रॉस घरामध्ये लावा, किती पण मोठं बायबल ठेवा, आणि किती पण मोठ्या पाळकाला बोलवा, आणि त्याला फार मोठं दान द्या, आमचा सगळा दिखाऊपणा असतो. मायवारला आमच्या मायला साडी नसती, पण विधवा मायाल्यांच्या साड्या असतात. आहे, दाखवतो मी तुम्हाला. लोक, त्यांना त्यांच्या आईची काळजी नाही, पण समाजामध्ये असणाऱ्या आईची त्यांना काळजी. तिथं रिस्पेक्ट दाखवला जातो, तिथं नातं दाखवलं जातं. आणि देव असल्या नात्यांचा असल्या नात्यांचा अव्हेर करतो. असल्या नात्यांना, असल्या प्रीतीला प्रभू कधीच बघत नाही. तो प्रथम यहुद्यात, मग शमरूनात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात. यहुदी म्हणजे पहिले आपले लोक. तुम्हाला आपल्या लोकांची चिंता नाही, बाहेरच्या लोकांची चिंता जास्त आहे. आपल्या लोकांना प्रेम देणार नाही, आपल्या लोकांवरती कुठल्या प्रकारचं. अहो, मंडळी पण मध्ये पण तसं असतंय. खातात इथं हे पाळक उपदेश करणार, जीव तोडून तोडून, आणि पैसा तिकडं जाणार, तिकडं प्रेम. मग तुमच्या पाळकाने तुम्हाला सांगितलं ते काय सांगितलं? नाही, आम्हाला त्यांचं ओझ आहे. अरे, त्यांना एवढं ओझ आहे की त्यांच्याकडे ट्रकनी पैसा आहे. आणि इकडं तुमचा बाप तुम्हाला वचन सांगतो, त्याची काय नाही, आम्हाला मिनिस्ट्री. अरे, कोणी सांगितलं तुला? तिथं पाठवल्यावर मिनिस्ट्री आहे. पहिले तुझ्या बापाला दे. मला माझ्या मंडळीतलं एक आलं, साहेब मला किती 14,000 पेन्शन होती त्यांना, आणि मग आले माझ्याकडं. 5 मिनटं घेतो बरं का तुमची, जास्त नाही का. हां, आता काय करू, मला ते सवय लागल्यावर सगळं संपल्याशिवाय जाऊ वाटत नाही. आणि अर्धवट ठेवलं तर मला रात्री झोप येत नाही, सांगायचं राहिलं म्हणून, नाही का. हां, सांगू ना? चालेल. हां, चालेल. मला झोप येत नाही रात्री, माझा प्रॉब्लेम तो आहे. अरे, सांगायचं होतं, विसरून गेलो, सांगायला पाहिजे ते. एक आले अंकल, त्याने, पाळक साहेब 14,000 पेन्शन आहे, मी तुम्हाला दर महिन्याला 1400 द्यावा असं वाटतं,
पण 700 डिवाइड करतो. तुम्हाला 700 आणि ते जे आहेत ना त्यांना 700. मी म्हटलं 1400 त्यांनाच द्या ना. बरं तुम्हाला एवढं वाटतं ना, नाही दशांश आहे माझा दशांश, मी 700 तुम्हाला देतो आणि 700 त्यांना. अरे तसं नसतं पद्धत. म्हटलं तुला त्यांच्या एवढं ओझं आहे ना, मग तुझ्या 14,000 1400 बाजूला काढ. राहिलेले तुझे जे 12,000 आणि 600 रुपये हे तुझे आहेत ना. हे जे आहेत 14,000 1400 रुपये हे तर माझे आहेत. ते देवानी दिलेला माझा अधिकार आहे आणि ते मलाच तुला द्यायला पाहिजे. मग हे आता तू मला 1400 देतो तरी तुझ्याकडे 12,600 राहतात ना. मग एक काम कर ना, तुला ओझं चालत तुझ्या 12,600 दे ना. नाही मग मला कमी पडतील आणि मग याला कमी पडतील. मी त्याला म्हटलं बाबा खातो आमच्या हॉटेलमध्ये आणि बिल भरतो त्या हॉटेलमध्ये. तू किती हुशार आहेस. खातो इथं, खातो सगळं माझं खाऊन खाऊन तुझी प्रकृती चांगली झाली आणि तुला ओझं कोणाचं त्याचं. माझा जीव तुझ्यापाशी तुझा जीव. तुम्ही बोला, मी नाही बोलत. माझा जीव बोला. लय धार्मिक दाखवू नका, मला माहिती आहे तुमचं. हां आम्ही तुमच्यासाठी उपवास करतो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आम्ही तुमच्यासाठी. आणि प्रश्न आले जरा जास्त प्रार्थना करा, आम्ही करतो. तुम्ही भरा तिकडं बिल. नाते संबंध पुन्हा मी तुम्हाला तिथंच आलो. जिथं तुमचं नातं आहे तिथं तुमचं प्रेम असलं पाहिजे. जे कनेक्शन आहे, ज्याने आत्मिक जन्म दिलेला आहे, जे तुमच्यासाठी अहोरात्र अश्रू गाळतात. ऐका, अहोरात्र अश्रू गाळतात. पाळक होणं एवढं सोपं नसतं. पाळक होणं काय असतं ना, मला विचारा तुम्ही. हे तुमचे पाळक पण कधी बोलणार नाही. मला विचारा पाळक होणं काय असतं. एक परिवार ज्यावेळेस दुःखात असतो ना, त्यावेळेस तो पाळक रात्री झोपू शकत नसतो. एका परिवारामध्ये कोण आजारी असतं ना, त्या पाळकाला जेवण पण जात नसतं. मला माहिती, माझ्या चर्चमधला एक मुलगा 18-19 वर्षाचा मुलगा होता. त्याला होमोफिलिया झाला होता. माझा फार लाडका होता तो. आणि मग डॉक्टरने तेव्हा सांगितलं होतं त्याला की हा 18-19 वर्षानंतर 2 वर्षात केव्हाही जाऊ शकतो. आणि मग त्याला दवाखान्यामध्ये नेलं. 1 महिना हॉस्पिटलमध्ये न जेवता मी त्याच्यासमोर बसत होतो. तो वाचावा, उपास केले, प्रार्थना केल्या. असे पैसे मिळाले की तिथं 14 हजाराचं इंजेक्शन. मला सुचत नव्हतं काय करावं. मी घरामध्ये गेलो, रात्री झोपलो, सकाळी उठलो, आंघोळ केली की दवाखान्यामध्ये जाऊन बसायचो. प्रभू त्याला वाचव, प्रभू त्याला वाचव. तो मेल्यावर जेव्हा तो प्रभूकडे गेला, जाण्याच्या अगोदर त्याची अवस्था, तो बेडवरती पडलेला आहे, त्याला बोलता येत नव्हतं, नाकातनं रक्त, सगळ्या शरीरात ते रक्त त्याचं थांबत नव्हतं ऑपरेशन झाल्यावर. आणि तो त्या अवस्थेमध्ये तो मला बोलायचा, हाताने खुना करायचा. फार देवामधला मुलगा. तो मला सांगायचा की मला गाणे ऐकायचे, हाताने खून करून देत होता, देवाचे गाणे ऐकायचे. त्यावेळेस मला रडायला आलं. पटकन त्या कॅम्पामध्ये गेलो. एक त्यावेळेस ते वॉकमन होता, ते घेऊन आलो आणि ते त्याच्या कानात घातलं, कॅसेट घेतल्या, त्याला ऐक. आणि मी त्याच्याकडं पाहत होतो. गाणे ऐकत ऐकत त्यानं प्राण सोडला. पण ते पाहताना रात्रंदिवस माझं मन रडत होतं. का तर माझं त्याच्यावरती प्रेम होतं. एक पाळक आपल्या मंडळीवरती जे प्रेम करतो ना, ते जी मुलं ही नाती जपतात, ती मंडळी धन्य. प्रियानो, ती मंडळी धन्य. रूथनं नातं जपलं. आपल्या सासूला सोडून ती गेली नाही. आपल्या सासूला तिने सोडलं नाही. आणि बायबल सांगतं, देवानं ठरवलं येशूला मला पाठवायचं आहे, मी आता रूथच्या उदरातनं त्याला पाठवणार आहे. रूथमधनं त्याला पाठवणार आहे. जेव्हा नातं मजबूत असतं ना, तेव्हाच देव त्याचं नातं तुमच्यामधनं पाठवत असतो. देवाचं नातं तोपर्यंत बनणार नाही जोपर्यंत तुमचं नातं एकमेकाशी घनिष्ठ असेल. मंडळीचं पाळकाशी नातं असावं आणि परिवारातल्या लोकांचं एकमेकाशी नातं असावं. देवाचे प्रिय लोक, सांगण्यासारखं पुष्कळ आहे. उद्या पण आम्ही खूप ऐकणार आहोत. पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल, आज रात्री परमेश्वर तुमची भेट घेणार आहे. आज रात्री परमेश्वर तुमची भेट घेणार आहे. आणि हाही विश्वास ठेवा, जे कधी घडलं नाही आज रात्री घडणार आहे. आज घडणार म्हणजे घडणार, कारण माझा देव इथं हजर आहे. तुमचा विश्वास आहे? चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.
हो. आपले डोळे बंद करूया. कोणीच कोणाशी बोलू नका. आता समय आहे की त्या समयामध्ये आम्हाला पुन्हा एकदा देवाच्या जवळ जायचंय. ओ रबा शाखाना मासेरी. आता प्रभू काहीतरी करणार आहे, काहीतरी करणार आहे, इथं काहीतरी घडणार आहे. ओ रबा रबा सेखेरी बे शाखा. इकडं तिकडं कुठंच पाहू नका.